आमच्याकडे आता एक केस नवीन रिसेंटली अशी आली आहे, की 2 बहिणी होत्या, त्यातली एक बहीण वारली. तर जी बहीण वारली तिचंच नाव वापरून दुसऱ्यासोबत लग्न केलं. लग्न केलं ते पण आपल्या शहरातली मोठं व्यक्तिमत्व आहे. लग्न केलं, त्याला फसवलं, आज त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली आहे, 408ची केस टाकली आहे. डीव्हीचा मॅटर चालू आहे, मेंटेनन्स त्याला द्यावं लागतोय आणि पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलीचा मेंटेनन्स पण ह्यालाच द्यायला लागतो आता. ही अशी वाईट भयानक परिस्थिती आली ही आता. एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला शारीरिक संबंध सुख देऊ नाही शकत आहे. सो पुरुष त्या केसमध्ये केस फाईल करू शकतो का डिव्होर्ससाठी? 1.5-2 महिने झाले ती त्या घरामध्ये राहते. तिला कोणी त्रासही देऊ शकत नाही आता. म्हणजे नवरा हप्ते भरतोय आज देखील, पण राहतंय कोण? बायको. आणि सगळे वाद कोर्टामध्ये पेंडिंग असताना सुद्धा कायद्याने महिलांना हा खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार सगळ्या महिलांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला अशी कुठेही भनक लागली की बाबा आपल्यावरती काही गोष्टी होण्याची शक्यता आहे किंवा तुमची बायको तुमच्यावरती कुठले गुन्हे दाखल करण्याची शक्यता, तुम्ही त्याच गोष्टी लगेच सुरुवात करा. वकिलांना भेटा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली मॅटर्समध्ये प्रॉपर वकिलांकडनं सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यामध्ये सुद्धा भरपूर वकिलांकडनं देखील क्लायंटची खूप मोठ्या प्रमाणावरती फसवणूक केली जाते. कशी? त्या बऱ्याच केसेसमध्ये आता आमच्याकडे जे रिसेंटली चालू आहे मॅटरमध्ये देखील, तो नवरा अक्षरशः त्या मुलासाठी तरसतो भेटण्यासाठी त्याला. छोटा मुलगा आहे 3 वर्षाचा. नाहीच भेटून देत ती. मग त्याला त्रास कसा द्यायचा नवऱ्याला? हा तर असा ऐकत नाही. घटस्फोटाच्या केसमध्ये पण हा उभा आहे, चांगला व्यवस्थित करतोय. डीव्हीच्या केसमध्ये हा उत्तरं देतोय, सगळं व्यवस्थित ॲलिगेशन देतोय, पुरावे देतोय, मी वाईट असल्याची. मग आता आपली केस हलत चालली, ह्याला त्रास कसा द्यायचा? तर ह्याला असा इमोशनली त्रास द्यायचा. त्याला भेटूच द्यायचं नाही. तुझं प्रेम आहे ना त्याच्यावरती, तू भेटायचंच नाही त्याला. काही महिला आहेत, ज्या तेवढ्या शिकलेल्या नाहीत म्हणा किंवा त्यांना बाकी फॅमिलीचा माहेरून तेवढा सपोर्ट नाहीये. पण डोमेस्टिक व्हायलन्स होतोय. सो अशा महिलांना समजा ह्याच्यातून सुटका करायची असेल किंवा ॲटलीस्ट नवऱ्याला थोडासा धाक बसला पाहिजे, यासाठी काही कायदा आहे का? आणि त्या कुठे जाऊ शकतात? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲडव्होकेट भालचंद्र धापटे सर. आणि आजचा विषय आहे फॅमिली मॅटर्स. आजकाल आपण बघतोय विवाहबाह्य संबंध याचे प्रमाण खूप वाढले. सो यामागची काय कारण आहे आणि जर असं कोणाच्या बाबतीत होत असेल, तो स्त्री असू दे, पुरुष असू दे, त्यांच्यासाठी कायदा काय आहे? सो हे सगळं आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये समजणार आहे. सो शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. येस सर, तुमचं आमच्या जोडीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आता जसं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणालो की सध्या विवाहबाह्य संबंध याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. सो यामागचं कारण काय वाटतं? आता भारतामध्ये जेव्हा सर्च झाला होता, जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे म्हणतो, तर त्याचा आकडा अक्षरशः धक्कादायक आलेला आहे. 54% लोकांचे बाहेर अफेअर्स आहेत. असा आकडा आलेला आहे. आणि हे एक्स्ट्रा मॅरिटल जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते अफेअर म्हटलं की त्याच्यात अश्रू आणि दुःखच आहे फक्त. हे सुरुवातीला चांगलं वाटतं आणि हे तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, हे कधी ना कधी बाहेर निघतंच. कारण आत्ताच्या ज्या टेक्नॉलॉजीज आल्या, जे आता आपण असं बघतोय की छोटे छोटे स्पाय कॅमेरे झालेत, परत डिटेक्टिव्ह एजन्सीज खूप आजकाल सक्रिय झालेत. या सर्व गोष्टी जर आपण बघायला गेलो, हे कधी ना कधी कुठे ना कुठे 100% सापडतं. आणि ह्याचे परिणाम खूप वाईट होतात. ह्याचे परिणाम तुम्हाला आर्थिक पण नुकसान होतं, तुमचं मानसिक त्रास होतो तुम्हाला परत तुमचं वैवाहिक जीवन देखील खराब होऊन जातं. परत तुमचं अख्खं कुटुंब देखील याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं. टेक्निकली जेव्हा आता कायदे बदललेत, पूर्वी ह्या विवाहबाह्य संबंध हा एक गुन्हा होता, पण आता तसं नाहीये. आता सुप्रीम कोर्टच्या जजमेंट नंतर तसा तो गुन्हा म्हणून आता सिद्ध होत नाही. पण त्या ग्राउंडवरती पत्नी असो किंवा नवरा असो किंवा बायको असो, ह्या दोघांनाही त्या ग्राउंडवरती, म्हणजे ज्या आयडेंटिटी, त्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये आयडेंटिटी म्हणतो, विवाहबाह्य संबंध म्हणजे आयडेंटिटी. तर त्या ग्राउंडवरती आपण त्या नवरा किंवा बायको डिवोर्स घेऊ शकते. जे घटस्फोटाचा अर्ज न्यायालयामध्ये करू शकते. त्या संदर्भातील सर्व पुरावे जर त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केले, तर त्याच्यावरती तुम्हाला घटस्फोट देखील म्हणू शकतो. आता सध्या तरी हे जे प्रमाण वाढत चाललंय, हे अतिशय भयानक परिस्थिती होणार आहे पुढे जाऊन, आणि हे खूपच वाढत चाललंय. सो तुम्ही आता हे तर बोलताय, पण एक वकील म्हणून आपण जर विचार केला की तुमच्याकडे खूप साऱ्या केसेस तुम्ही हँडल केल्यात ऑलरेडी, पण सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळाला असेल की एक्झॅक्टली हे वाद होत आहेत किंवा डिवोर्स पर्यंत केस येते.
सो नक्की काय प्रॉब्लेम आहे? यामध्ये बेसिकली बघायला गेलं तर खूप मुद्दे आहेत, की आजकालची जी पिढी चालली आहे, हे स्वतः इंडिव्हिज्युअल असतात. ह्यांना हं. स्वतः कमवते असतात ही दोघं पण. त्यामुळे ह्यांचे मतं वेगळी असतात. ह्यांच्या एक्स्पेक्टेशन अतिप्रमाणात असतात समोरच्याच्या व्यक्तीकडनं, की मला हेच केलं पाहिजे, मला असंच ह्याच गोष्टी पाहिजे, मला ह्या ठिकाणीच फिरायला नेलं पाहिजे, माझं घर असंच पाहिजे. ह्या एक्स्पेक्टेशन खूप घातक ठरतात कुठे जाऊन. आणि ह्यामध्ये बऱ्याच अजून गोष्टी जर बघायला गेलं तर म्हणजे नवरा असो किंवा बायको असो, या दोघांच्या आई-वडिलांचा देखील ह्या नात्यांमध्ये बराच हस्तक्षेप असतो. की ओके. बऱ्याच वेळा आपण असं बघितलंय, की आई आणि वडील जे हस्तक्षेप करतात, ह्या कारणांमुळे कधी-कधी स्त्रीसुद्धा तिच्या आई-वडिलांचं खूप ऐकते किंवा नवरा देखील तिच्या आई-वडिलांचं खूप ऐकतो. ह्यामुळे वाद वाढत जातात आणि मग ह्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि तसंच जर घटस्फोटाबद्दल संदर्भात जर बोलायला गेलो, तर ह्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी म्हणजे असं आहे, की आजकालची लाईफस्टाईल हं. हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. कारण आजकालची लाईफस्टाईल एवढी फास्ट चालू आहे, की म्हणजे आता जे आय-टीमध्ये वगैरे काम करतात, हे 12-12, 13-13 तास काम करतात ही लोकं. आणि सॅटर्डे, संडे आला, की हे पार्टी वगैरे करणार. कुटुंबामध्ये जे असणारं प्रेम, जिव्हाळा ह्याबाबत काहीच राहत नाही. पूर्वी कसं होतं, की प्रत्येक कुटुंबामध्ये कोण ना कोण मोठे असायचे, आई-वडील असायचे, समजून सांगायचे. आता तो प्रकारच संपत चाललाय. नवरा-बायको दोघं एकत्र राहायला लागले. 12-12 तास काम करणार, सॅटर्डे, संडे आला की पार्टी करणार. तिचे मित्र-मैत्रिणींसोबत फिरणार. कोणी कोणाच्या लाईफमध्ये बघत नाही. लिटरली अशी परिस्थिती आली, की घरामध्ये एकत्र राहून सुद्धा बोलणं नवरा-बायको एकामेकांशी बोलत देखील नाहीत, हो. की अशी परिस्थिती आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून कारणं बरेच, की ह्या ज्या लाईफस्टाईल असल्यामुळं एक शारीरिकदृष्ट्या त्या फिजिकल एक्स्पेक्टेशन देखील पूर्ण होत नाहीत. कारण दिवस इतकं काम केल्यानंतर कारण कामाचा ताण इतका असल्यामुळं त्यांची सेक्शुअल लाईफ देखील खराब होऊन जाते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पण मग आपण जर असं म्हणतोय, की समजा दोघंही जॉबला आहेत आणि विशेषतः आय-टीमध्ये समजा आपण जर बोलतोय आणि दोघांना एकमेकांना दिला वेळ नाही. सो फिजिकल एक्स्पेक्टेशन पूर्ण होत नाही हेही आपण बोलतोय. पण मग याच सिच्युएशनमध्ये आपण त्याच म्हणजे फील्डमध्ये म्हणा किंवा या क्षेत्रातल्या लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालेले पाहतो. मग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे कसं आपण जज करू शकतो मग? बेसिकली होतं काय, जिथं माणूस हा 12-12 तास तिथे ऑफिसमध्ये काम करतो. आपण जर बघितलं तर 90% अफेअर्स ऑफिसमध्येच होतात. हां. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही 12-12, 13-13 तास काम करता, शेवटी तुमची एकमेकांना सवय होऊन जाते. ओके. आणि तिथूनच तुमचे अफेअर वाढत जातात. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आजची लाईफ एवढी फास्ट झाली आहे आय-टी सेक्टर वगैरेमुळं, की 12-12, 13-13 तास तुम्ही एकत्र असल्यानंतर तुमचं बोलणं होतं, तुमचं संभाषण होतं. हं. मग हळू तुमचं संबंध वाढतात आणि प्रेमसंबंध होते. मग त्यातून तुमचे संबंध शारीरिक संबंधांपर्यंत जातात. ओके. त्यामुळे ह्या गोष्टी वाढत मग ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरपर्यंत जातात ह्या गोष्टी. पण मग समजा आपण स्त्री आणि पुरुष असं 2 कॅटेगरी जर केल्या, सो आत्तापर्यंत ॲज अ वकील म्हणून तुम्ही कुठल्या कॅटेगरीच्या केसेस जास्त आहेत असं पाहिजे? असं जर बघायला गेलं, तर पुरुष आणि महिला असं काही नाहीये. कारण मुलींचे देखील भरपूर अफेअर्स असतात. काही काही ठिकाणी आम्ही बघतो, की नवऱ्यांचे पण अफेअर असतात. काही-काही ठिकाणी तर मुली 2-2 लग्न करतात. पहिलं लग्न लपवून ठेवतात. मग दुसरं लग्न करतात. पहिल्या नवऱ्याचा घटस्फोट देखील घेत नाही. आमच्याकडे आत्ता एक केस नवीन रिसेंटली अशी आली आहे, की 2 बहिणी होत्या. त्यातली एक बहीण वारली. हं. तर जी बहीण वारली तिचंच नाव वापरून दुसऱ्यासोबत लग्न केलं. लग्न केलं ते पण आपल्या शहरातली मोठं व्यक्तिमत्व आहे. लग्न केलं, त्याला फसवलं, आज त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली आहे, 488ची केस टाकली आहे. डीव्हीचा मॅटर चालू आहे, मेंटेनन्स त्याला द्यावा लागतोय ओह! आणि पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलीचा मेंटेनन्स पण ह्यालाच द्यायला लागतो आता. ओह! ही अशी वाईट भयानक परिस्थिती आली ही आता. ओके. सो मग अगेन मग याच विषयावरती मला पुढे यायचंय, की कायदा हा मुलीच्या बाजूने आहे असं म्हणतात, ते कितपत खरं आहे? हे एकदम चुकीची गोष्ट आहे. कायदा हा समान आहे. ओके. फक्त त्याच्यामध्ये बेसिक अडचण काय माहिती आहे का? महिला ज्या असतात, बायका, त्यांची डिसिजन घेण्याची तयारी खूप फास्ट असते. ओके. आता आमच्याकडे बरेचसे क्लायंट येतात डायरेक्ट आम्ही त्यांना फीस सांगतो काय, हं. पैसे नसतील तर गळ्यातलं, हातातलं मोडून, सोनं मोडून बायका लगेच पैसे आणतात, ओके. की साहेब माझं काम करा आधी. हं. पण हे जर आता पुरुषाकडे गेलं, हं. पुरुष काय विचार करतो, एकतर पहिला इगो असतो, परत मी का करायचं हा प्रश्न. हं. म्हणजे पुरुष बनलाच तसा, की तो असं वाटतं त्याचं असं मत येतं, की तिच्याकडनं काहीतरी होते. ओके. तो वाट बघतो, की ही काय करते बघूयात. पण ते तसं नाहीये. पुरुषांनी पण वेळेत काही डिसिजन्स घेतले, काही केसेस दाखल केल्या तिच्याविरुद्ध. इव्हन नुसतं प्रिकॉशन जरी घेतल्या, ओके. तरी त्याच्यावरती हे गुन्हे वगैरे जे दाखल होतात ते होणार नाही. फक्त पुरुषांचं होतं काय, की निर्णय लवकर घेत नाही. म्हणून हे पुरुष आयोग वगैरे सुरुवात झाली ना, हेच प्रकार आहे. त्या पुरुषांनी मला तर या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे सगळ्या पुरुषांना पण, की तुम्ही डिसिजन पटकन घेत चला. ओके. तुम्ही डिसिजन घ्यायला वेळ लावला, की संपला विषय.
ती तोपर्यंत सगळ्या केसेस टाकून देते, लावून टाकते तुमच्यावरती, नंतर तुम्ही फक्त डिफेन्स करत बसता. पण आणि न्यायालयामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट कशी आहे, जो न्यायालयामध्ये आधी जातो हा. त्याच्यावरती अन्याय झाला म्हणून तो आधी जातो ना. ओके. हा. आता यामध्ये दिसतं कसं, महिला पहिली केस टाकते, हा. लोकांना वाटतं तिच्यावरच अन्याय झालाय. Correct. अरे पण तू जा ना कोर्टामध्ये, तुला कोणी अडवलंय, तुझा हात धरलाय का कोणी? हा. आणि ह्यामध्ये असं नाही की पुरुष महिलांच्या वरती कुठल्या केसेस करू शकत नाही. पुरुष देखील महिलांवरती बऱ्याचशा केसेस करू शकतो आणि त्याच्यामध्ये जर त्याच्याकडे काही आणखी पुरावे असतील, मग तर अजूनच चांगली गोष्ट. ओके. पुरुषांनी डिसिजन घेणं अत्यंत गरजेचं असतं, वेळेत डिसिजन घेणं. आणि तुम्हाला रेड फ्लॅग्स येत असतात. तुम्ही जेव्हा संसारामध्ये दैनंदिन जीवन जगत असतील, तुम्हाला रेड फ्लॅग्स येतात, की बाबा हे तर काहीतरी बदल वाटतोय, काहीतरी चुकतंय, काहीतरी होतंय, ह्या गोष्टी दिसतात. ह्या गोष्टी नजरअंदाज करू नका. ओके. तुम्हाला अशी कुठेही भनक लागली, की बाबा आपल्यावरती काही गोष्टी होण्याची शक्यता आहे किंवा तुमची बायको तुमच्यावरती कुठले गुन्हे दाखल करण्याची शक्यता, तुम्ही त्याच गोष्टी लगेच सुरुवात करा. वकिलांना भेटा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली मॅटर्समध्ये प्रॉपर वकिलांकडनं सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यामध्ये सुद्धा भरपूर वकिलांकडनं देखील क्लायंटची खूप मोठ्या प्रमाणावरती फसवणूक ओके. केली जाते. कशी? मिसगाईड केलं जातं, कुठल्याही केसेस केल्या जातात. पण ज्या केसचा उपयोगच नाहीये, हम्म. त्या केसेस करून काय भेटणारच नाहीये. आता बऱ्याच याच्यामध्ये महिलांमध्ये बघितलं गेलं, ते डीबीची पण केस केली आहे आणि मेंटेनन्सची पण केस केली. अरे ओके. असं 2-2 केस करायची गरजच नाहीये. तुम्हाला डीबीची केसमध्ये ऑलरेडी तुम्ही मेंटेनन्स मागू शकता. हो. त्यासाठी सेपरेट केस करायची गरजच नाहीये. मग अशा बरेच असे, हे ते खूप छोटं उदाहरण दिलं मी तुम्हाला. पण अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या ठिकाणी करायच्या गरज नसताना केसेस केले जातात किंवा ओके. तुम्हाला मिसगाईड केलं जातं. असं केलं जातं. त्याच्यामुळे परत तुमची दिशाभूल होते आणि दिशाभूल झाली की अल्टिमेटली नुकसान कोणाचं होणार? तुमचंच होणार. त्यामुळे तुम्ही वेळेत जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत आल्या की आपल्या घरामध्ये वाद होता, ते आपलं कुठेतरी वेगळ्या पद्धतीला चालू आहे आपण, तर आपण लवकरात लवकर कायदेशीर एखाद्या चांगल्या वकिलाकडनं सल्ला घेतला पाहिजे. आणि जर तुम्हाला भीती वाटत, तुम्हाला जर तेही नसेल करायचं, तर तुम्ही ॲटलीस्ट तुम्ही तुमचे पती किंवा नवरा किंवा बायको तुमच्याकडे जे वाद असतो, तुम्ही काउन्सिलरकडे जावा. काउन्सिलरकडनं काउन्सिलिंग करून घ्या. काउन्सिलिंगमध्ये पण बरेचसे वाद सुटतात. ओके. असं नाही की प्रत्येक वेळेस कोर्टातच जायला पाहिजे. कोर्टाबाहेर देखील वाद बरेचसे मिटतात. मला याच थोडंसं डिटेलमध्ये जायचं. जसं तुम्ही म्हणाले, की सिम्प्टम्स दिसायला लागतात. तर समजा स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या बायकोचं बाहेर काहीतरी सुरू आहे. त्याचे सिम्प्टम्स कसे ओळखले पाहिजे? तर सिम्प्टम्समध्ये कसं ओळखायचं माहिती आहे का? की आता त्या व्यक्तीसोबत तुम्ही राहिलेला असता. हं. वर्षानुवर्षे तुम्ही एकत्र राहिलेला असता किंवा 15-20 दिवस जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहिलं, तरी तुम्हाला त्याच्या हालचाली कळून जातात. हं. की तुम्हाला पहिलं सर्वात आजकाल तर म्हणजे मी क्लिअर कट बोलायला गेलं तर तुम्ही पहिलं मोबाईल्स बघत जावा. की एखाद्या व्यक्ती समजा जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवते. नक्की करते काय मोबाईलमध्ये? चॅट्स करताय की चॅट्स करतीये? कोणाचे कुठले ॲप्स आहेत? असं येतं जातं तुम्ही बघू शकता. तर सुरुवात हे सोशल मीडियावरूनच आजकाल बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे किंवा वाईट वळण आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथूनच सुरू होतात. तुम्ही मोबाईल्स बघू शकता की याचं वागणं बऱ्याच वेळा वागणं बदलतं. जो मान-सन्मान किंवा जो तुम्हाला एखादा नवरा बायकोला देतो किंवा बायको नवऱ्याला देते सन्मान, हं. तो सन्मान तुमचा कमी होतो. तुमची एखादी हाडधूड करण्यास सुरुवात होती किंवा जर तुम्ही आई-वडिलांसोबत एकत्र राहत असाल, हं. तर आई-वडिलांकडे दुर्लक्ष केलं जातं, कामात लक्ष नाही द्यायचं, मुलांकडे लक्ष नाही दिलं. कधी-कधी तुम्हाला नापास होतात. ओके. या असल्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळं. हे असेही प्रकार होतात. मग त्याच्यामुळे होतं काय, की म्हणजे हे सिम्प्टम्स तुम्हाला दिसतात, कळून येतात लगेच. असं म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे लगेच कळून येतं तुम्हाला. ओके. ओके. सो आता आपण बघतोय, की आजकाल स्त्रिया खूप म्हणजे ओव्हर पॉवर करतायत. म्हणजे आपण व्हिडिओ पण बघतो, की एखाद्या स्त्रीने नवऱ्याला मारलं आणि किंवा म्हणजे मारलं तर नॉर्मलच आहे. आजकाल म्हणजे नवरे तुकडे करून बॅनरमध्ये भरून ठेवणं, सुटकेसमध्ये भरून ठेवणं, ह्या केसेस आपण बघतोय. मग कायद्याचा धाक राहिला नाही असं कुठे दिसतंय का? असं कायद्याचा धाक असा सगळ्यांनाच आहे. कायद्याचा धाक असा काही नाही, कारण आणि कायदा खूप कडक आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा. पण हे जे प्रकार घडतात, पुरुषांना ड्रममध्ये घातलं जातं, मर्डर होतात. आताच आपल्या पुणे शहरामध्ये एक हे झाला होता. लोहगडला सिया गोयल म्हणून एक प्रकरण झालं होतं. ह्या प्रकरणांमध्ये आपण जर नीट बघितलं, तर ह्या प्रकरणांमध्ये त्या महिलेची पार्श्वभूमी होती प्रत्येक गोष्टीला. हां. तिचे पूर्वीचे अफेअर्स किंवा ती पूर्वी कुठे राहत होती, कशी राहत होती, तिचं शिक्षण काय झाले, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. आणि आजकाल तर मी सांगेल की तुम्ही लग्न करताना नवरा असो किंवा बायको असो, ह्यांची आधी ते कुठं होते, काय करत होते, या सर्व चौकशी केल्यानंतरच लग्न करा. हो.
तुम्ही पूर्ण माहिती, अर्धवट माहिती घेऊन लग्न करू नका. भावनेच्या आहारी कुठला निर्णय घेऊ नका. ते सुरुवातीला असं वाटतं प्रेम आहे, प्रेम आहे. खूप ते माणूस वेडा होतो प्रेमामध्ये नंतर. ते खरंच कधी-कधी वेडा होतो. पण भावनेच्या आहारी जाऊन कुठला निर्णय न घेता त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेणं, तिचं शिक्षण कुठं झालंय, कुठं राहिलंय, कुणासोबत राहिलं, त्याचे मित्र कोण आहेत, तो काय केलंय, त्याच्यावरती कुठला गुन्हा दाखल आहे का, त्याने अजून कुठल्या गोष्टी केल्यात का, या सर्व गोष्टी तपासा. तुम्ही प्रॉपर सर्च करा आणि मग लग्न करा. हं. आता या ज्या केसेस झाल्यात भारत देशामध्ये, या सर्व केसेसमध्ये झालं काय, की तुम्ही माहिती नाही घेतली समोरच्या व्यक्तीची. हं. आता या सिया गोल्डच्या केसमध्ये देखील बघितलं आपण, जर ह्यांनी अगोदरच माहिती घेतली असती ह्या मुलीची, किंवा आता आपण बघतो डिटेक्टिव्ह एजन्सीज वगैरे बऱ्याच हो. आमचे तर इन हाऊस आमच्या डिटेक्टिव्ह एजन्सी आहेत. ओके. तर मग आम्ही पण बऱ्याच ठिकाणी असं डिटेक्टिव्ह वगैरे पाठवतो. तर ह्यामध्ये देखील तुम्हाला लगेच कळून चुकलं असतं त्या प्रकरणामध्ये, की बाबा हिचं ऑलरेडी कोणासोबत तरी अफेअर आहे. हं. तर ते अफेअर करणं असलं तुमच्यापर्यंत हा आघात झालाच नसता आणि तुमचं एवढं मोठं नुकसान झालंच नसतं. हं. त्यामुळे लग्न करायच्या आधीच चौकशी एकदम महत्वाची करणं. तुम्ही हवं तर त्याला 1-1.5 महिना घ्या चौकशीसाठी. कामाला कुठं जातोय, कामाला कुठं जाते, घरीच येते का, नक्की कुठं जाते, गार्डनमध्ये जाते, कुठं हॉटेलला जाते, या सर्व गोष्टी तपासल्याच पाहिजे. आणि मी तर म्हणेन तर ह्याची डिटेक्टिव्ह एजन्सी वगैरे करतात. हे कमीत कमी 7 ते 8 दिवस जरी केलं, तरी माणूस कळून जातो 7 ते 8 दिवसांमध्ये हा कुठं जातोय आणि ह्याच्या आयुष्यामध्ये काय आहे ते. आणि खूप स्मार्टली काम होतं यावेळी आपण गोष्टी. आणि हे जर केलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी पण तुमच्या सोयीस्कर जातात. हं. ओके. पण मग असं कुठं वाटतं का, की समजा आता कायदा थोडा बदललाय, की विवाहबाह्य संबंध हा कायद्याने गुन्हा नाहीये असं तुम्ही म्हणालात. हं. सो मग त्याच्यामुळे लोकं आता बेफिकीरपणे वागायला लागलेत असं कुठं दिसतंय? बेफिकीर वगैरे असं काय होऊ शकत नाही. जो गुन्हा करतो त्याला माहिती असतं तो गुन्हेगार आहे. हं. मग त्यापासूनच या लपवाछपवी सुरू होतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, आपण कुठेतरी चुकतोय, हे त्या पुरुषाला किंवा त्या बाईला माहिती असतं. त्यामुळेच तिथून सुरुवात होती लपवाछपवीची. हं. त्यामुळे बेफिकीर वगैरे असं काही नाही होत. त्यांना ते लक्षात असतं सगळं, तेच लपवाछपवी करत असतात आणि ते आज न उद्या कधी ना कधी ते बाहेर निघतंच. आजकाल आपण हे बघतो, की सोशल मीडिया पण त्याच्यावरती आपल्याला बऱ्याचशा केसेसची माहिती येते किंवा सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण का वाढलं याविषयी पण माहिती येते. तर त्याच्यात मेजर कन्सर्न किंवा मेजर कारण हे दिसतं, की त्याचे शारीरिक संबंध व्यवस्थित होत नाही म्हणून कुठेतरी बाहेर शोधलं जातं आणि याच्यातून होते ती गोष्ट आपल्याला दिसते. पण समजा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला शारीरिक संबंध सुख देऊ नाही शकत आहे. सो पुरुष त्या केसमध्ये केस फाईल करू शकतो का डिव्होर्ससाठी? तसं जर बघायला गेलं तर शारीरिक संबंध होत नाही ह्याच्या खाली तुम्ही केस फाईल करू शकता. तो ग्राउंड देखील घटस्फोटाचा एक ग्राउंडचा हं. तो का. पण ह्यामध्ये तुम्ही नलिटीनं जाऊ शकता. हं. नलिटी म्हणजे काय, की यामध्ये आमचा विवाह रद्द करून द्या. ओके. आणि जर विवाह रद्द झाला, तर तुमच्यावरती तुम्ही घटस्फोटित आहात हा शिक्काच लागत नाही. ओके. पण प्रॅक्टिकली ते बघायला गेलं तर हे प्रूव्ह करणं खूप अवघड आहे. कारण कोर्टामध्ये तुम्ही गेलं की तुम्हाला पुरावाच पाहिजे. त्याला दुसरा कुठला ऑप्शनच नाही. हं. आणि पुरावा तिथं सिद्ध करणं तो खूप आवडतं. मग त्यावेळेस मेडिकल रिपोर्ट्स, तुमच्या चाचण्या केल्या जातात. कोर्टाकडून ओके. ह्याच्या ऑर्डर्स घेतल्या जातात. तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होतं आणि मग ते रिपोर्ट आल्यानंतर तसा अहवाल कोर्टामध्ये दिला जातो आणि मग ती केस चालते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे पुरावे असतात. शक्यतो 90% हे केसेसमध्ये शक्यतो होत नाही असं. नरेटिव्ह प्रूव्ह करणं भयानक अवघड असतं. खूप कमी केसेसमध्ये नरेटिव्ह प्रूव्ह केली जाते. ओके. पण त्याचा एक फायदा होतो, तुम्ही घटस्फोटित नाही आहात. हां. असं शिक्का तुमच्यावरती येत नाही. ओके. पण मग आता कसं होतं, की लग्न झाल्यावरती पहिले वर्षभर सगळं सुरळीत असतं. त्या वर्षभरातच गर्भधारणा होते, एखादं मूल होऊन जातं. पण नंतरनं ही प्रोसेस मंदावते. त्या स्त्रीला घरातले काम, तिथे जॉब करून घर सांभाळणं ह्या गोष्टी होत नाहीत आणि म्हणून कुठेतरी मग शारीरिक संबंध थोडेसे दुरावतात, ते होत नाही. मग हीच गोष्ट आहे, पण मग ती कोर्टात प्रूव्ह करायची. मग यासाठी काय करायला लागेल? लग्नानंतर वर्ष 2 वर्ष संबंध चांगले राहतात. नवीन ते नसतात. तर मुलानंतर शक्यतो बाई मुलांमध्ये व्यस्त झाली जाते आणि त्यानंतर शरीर संबंधांना वगैरे बरीचशी गॅप पडली जाते. आता हा जर कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं, तर हा एक प्रकारची त्या पुरुषाची छळ आहे हा. हं. हा क्रुएल्टीच्या ग्राउंडखाली पुरुष त्याच्यावरती डिव्होर्स पिटिशन देखील कोर्टामध्ये दाखल करू शकतो आणि घटस्फोट देखील ह्यावर ग्राउंडवरती मिळू शकतो. फक्त हे कोर्टामध्ये साबित करावं लागेल की तुमचे शरीर संबंध नाहीये. ओके. क्रुएल्टीच्या ग्राउंडवरती तुम्ही घटस्फोटासाठी जाऊ शकता. कोर्टात मॅटर दाखल पण होईल. पण ते सिद्ध करणं अवघड आहे. कायदेदृष्टीने ते सिद्ध करणं अवघड आहे. ओके, ओके. मग समजा आता आपण परत एकदा विवाहबाह्य संबंधाकडेच येऊयात, की समजा तसं काही असेल. मग या केसमध्ये
डिवोर्स घ्यायचा आहे, मग त्यासाठी काय राहायचं पुरुष आणि स्त्री दोघांकडे? आता याच्यामध्ये जर विवाहबाह्य संबंधांमध्ये बघायला गेलं, तर जर पुरुष असेल आणि त्याच्या वाईफचं काही बाहेर अफेअर असेल, तर त्यांनी पहिले त्याचे पुरावे गोळा करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे WhatsApp चॅट्स, तुमचं तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी लावून ती बघू शकते. कुठे फोटोग्राफ्स किंवा तुमचे हॉटेलमध्ये कुठे गेले असतील त्याचे बुकिंगचे मेसेजेस वगैरे असतील किंवा कुठे जेवायला गेले असतील तिथले मेसेजेस वगैरे असतील किंवा तिथले बिल्स वगैरे असतील. हं. पुरावा महत्वाचा आहे यामध्ये, सर्वात महत्वाचा. आणि तुम्ही बघायला गेलं तर जर तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे अशा आशयाने जर तुम्ही कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज केला, हं. तर समोरचा व्यक्ती हे कधीच मान्य करत नाही की त्याचा बाहेर संबंध आहे म्हणून. यासाठी तुम्हाला फक्त पुरावेच लागतात. पती असो किंवा बायको असते, दोघांना पण पुरावे अत्यंत महत्वाचे याच्यामध्ये. जर तुमच्याकडे सबळ पुरावे असतील, की हिचं बाहेर अफेअर आहे किंवा ह्याचं बाहेर अफेअर आहे, फोटोग्राफ्स आहेत, प्रॉपर फोटोग्राफ्स आहे तुमच्याकडं ह्यांचे किंवा ह्यांच्यासोबत शारीरिक संबंध असलेले फोटोग्राफ्स आहेत. बऱ्याच लोकांकडे असतात. काही जण मिळवतात, काही जण घरामध्ये कॅमेरे, स्पाय कॅमेरे वगैरे यूज करतात. ते लावून जर असं असं काय असेल तर तुम्हाला कोर्टामधून घटस्फोट 100% भेटू शकतो. त्याबद्दल वादच नाही. ओके. पुरावा अत्यंत महत्वाचा पण ह्या सर्वांसाठी. सो आजकाल आपण बघतोय की एक फॅड आलंय, की आजकाल मुली लग्न झालं की वर्षभरामध्येच डिव्होर्स केस फाईल करतायत आणि डिव्होर्स घेतायत, पोटगीचा दावा करतायत. सो हे जे प्रकरण आहे किंवा हे जे फॅड आहे, हे का वाढलंय? हा प्रकार आता सध्या खूप वाढलाय. काय असतं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक साऱ्या गोष्टींमधून या महिलांना देखील लक्षात आलेलं आहे, की लग्न करून त्या घरात जाऊन काम करण्यापेक्षा बाहेर घर सोडून निघून गेलो, तर पोटगी भेटेल ओके. आणि मोठ्या प्रमाणावरती जर पोटगी भेटली, की एक पोटगी ॲज गुड ॲज पेन्शन म्हणूनच वापरली जाते आता. मरच तोपर्यंत पेन्शनच लागल्यासारखं येते. त्यामुळं आजकाल काय होतं, ह्या नवीन लग्न केलं जातं. मोठ्या धूमधडाक्यामध्ये लग्न एकदम भरमसाठ पैसा खर्च केला जातो. वर्ष 6 महिने घरामध्ये राहायचं. अपेक्षा पूर्ण होत नाही. राग होते, चिडचिड होते आणि मग भांडणं करायची, मारामारी करायची, काहीतरी करायचं किंवा नवरा किंवा त्याच्या कुटुंबियांना कुठल्यातरी गुन्ह्यांमध्ये अडकवायचं. घरामध्ये जाऊन पिंपल्स फोडायचे, रक्त आलेले फोटो काढायचे. असे देखील प्रकार आलेत. आमच्याकडे आत्ता एक रिसेंटली एक केस आली होती. त्यामध्ये असंच झालं होतं, की पिंपल्स फोडून रक्त काढून फोटो काढले आणि 307 चा गुन्हा दाखल केला होता. म्हणजे ह्यामध्ये त्याचे कुटुंबीय, नवरा, त्याचे आई-वडील, त्याच्या 2 बहिणी, त्याचे 2 दाजी, हे अख्खं कुटुंबीय त्याच्यामध्ये फरफटलं गेलं होतं विनाकारण. तर ते खूप विचित्र परिस्थिती चाललेली आहे सध्या आणि ह्या महिलांचं कसं होतं, ह्यांचे विचार, ह्यांची अपेक्षा ह्या खूप वेगळ्याच पद्धतीने चाललेल्या आहेत आता सध्या. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये कधी-कधी कसं होतं, की मुलीकडची फॅमिली देखील थोडीफार जबाबदार असते, की माझी मुलगी सुखात वाढलेली आहे. तिला कुठली गोष्टीची कमी नाही पडलेली. तिला प्रेमानेच राहिलं पाहिजे, तिला हेच पाहिजे, तिला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. ह्या ज्या अपेक्षा आई-वडिलांच्या देखील असतात, ह्या अशा अपेक्षा देखील बोलल्या जातात. आणि आई-वडील आजकाल मुलींना भरमसाठ सपोर्ट करतात. काही गरज नाहीये. संसार आहे हा. संसारामध्ये सगळ्यांना धक्के हे बसतातच आणि सोसल्याशिवाय संसारही होत नाही. आई-वडिलांच्या घरी असताना कधी काम केलेलं नसतं. लग्न होतं, लग्न करून सासरी येतात. सासरी आल्यानंतर काम अंगावरती पडतं. काम करायला लागलं की मग त्रास होतो. काम त्यातून मग भांडणं सुरू होतात आणि मग हे सगळं वादावाद सुरू होतात आणि मग हे सर्व पार कोर्टापर्यंत जातं. पण ह्यामध्ये जर आपण बेसिकली बघायला गेलं, संसार जर हा बघायला गेलं, तर संसारामध्ये सुख पण असतं, दुःख पण असतं, प्रेम पण असतं, राग देखील असतो. या सर्व गोष्टी ॲडजस्ट करूनच संसार होतो. त्याशिवाय संसार होऊच शकत नाही. संसारामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड असतात. ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. ओके. म्हणजे मला वाटतं, की आत्ताची जेन पिढी जी आहे, ते या गोष्टीला डिनाय करते. स्वीकारायचंच नाहीये, की बाबा तडजोड नाही करायची थोडक्यात. म्हणून या गोष्टी कोर्टात डिव्होर्सपर्यंत जातायत. अगदी बरोबर. तसंच आजकाल फॅड आलंच, की लग्न झालं, की वर्षभरात बाहेर जायचं, वेगळं राहायचं. आता समजा ह्या केसमध्ये नवरा आणि बायको दोघेही वेगळे राहतायत. खूप वर्ष झालं वेगळे राहतात. तर घटस्फोट घ्यायचा आहे. सो कायदेशीर घटस्फोट किती वर्षानंतर होतो असं काही असतं का? एका वर्षाच्या आत जर वेगळे राहत असतील, तर पहिली गोष्ट म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये घटस्फोट फाईल करता येत नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही वेगळे राहताय, पण तुम्हाला नवरा किंवा बायको तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला त्रास देऊ शकते किंवा मानसिक छळ किंवा आणखी काही करू शकतात, तर तुम्ही कोर्टामध्ये ज्युडिशियल सेपरेशनचा अर्ज करू शकता. ज्युडिशियल सेपरेशनमध्ये कोर्टात तुम्हाला न्यायप्रविष्ट असल्यामुळं तुमच्यावरती ज्युडिशियल सेपरेशनचा तुम्ही अर्ज करू शकता. आणि त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर तुम्ही नवरा किंवा बायको कोणीही घटस्फोटाचा अर्ज न्यायालयामध्ये करू शकतो. पण मग आता ह्या केसमध्ये अगेन पोटगी हा विषय आहे. समजा घटस्फोट आपण दाखल केलाय. सो बायको नवऱ्याला मागू शकते, की मला पोटगी पाहिजे. सो हे पोटगी ठरवणं हे कुठल्या बेसवरती होतं? पोटगी ठरवणं हे प्रत्येक नवऱ्याची कॅपॅसिटी टू अर्न ह्या गोष्टींवरती ठरलं जातं. त्याला पगार किती आहे? त्याच्या लायबिलिटीज काय आहेत?
त्याच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, कोणते लोन्स आहेत, या सर्व गोष्टी ठरल्या जातात, बघितल्या जातात. कोर्टामध्ये असेट अँड लायबिलिटीचं ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. ह्याच्यावर त्या प्रतिज्ञापत्रावरती तुम्हाला सांगावं लागतं की तुमच्या मालमत्ता कुठे-कुठे आहेत. या ओके. सर्व गोष्टी तुम्हाला न्यायालयामध्ये द्याव्या लागतात आणि ते दिल्यानंतर तुमचं त्या प्रपोर्शनेटने तुमची पोटगी दिली जाते. पोटगी ठरवली जाते. ओके. आणि पोटगी देते सुद्धा कोर्ट बऱ्याच वेळा आता विचार करते की खरंच तेवढ्या अमाउंटची गरज बायकोला आहे का? ओके. अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली जाते. नाही ते खर्च दाखवले जातात. काही-काही केसमध्ये तर 3,000 4,000 हजार रुपये मोबाईल रिचार्ज सांगितले जातात. एवढं मोबाईल रिचार्जची गरज आहे का? काही म्हणजे काही-काही केसमध्ये 6,000 हजाराची फळं आपलं फळभाज्या. 6,000 ची फळभाज्या सर्वसामान्य माणूस खाऊ शकतो का? आपली परिस्थिती आहे का? म्हणजे जे तू आई-वडिलांकडे देखील खाल्लेलं नसतं, ते तू नवऱ्याकडे मागतीयेस. नवऱ्याकडनं एवढी एक्स्पेक्टेशन ओके. करतीयेस. हे शक्य आहे का? हे कोर्ट देखील ह्या गोष्टी बघतं आणि आता खूप लिनियंट भूमिका घेतं कोर्ट पण. सर्व गोष्टी बघितल्या जातात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जबाबदाऱ्या देखील बघितल्या जातात नवऱ्याच्या. कधी-कधी नवऱ्याच्या वरती आई-वडिलांची जबाबदारी असते. त्यांचं औषध-पाणी असतं. कधी-कधी स्वतः नवरा देखील आजारी असतो. तो देखील बीपी, डायबिटीज अनेक गोष्टी त्याला देखील व्याधी असतात. त्या देखील गोष्टी बघितल्या जातात. आणि त्याचा इन्कम कधी-कधी कर्ज असतात. फ्लॅट्स घेतलेले असतात. त्याचे हप्ते चालू असतात. पर्सनल लोन घेतलेले असतात. या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि प्लस बायकोला बेसिक नीड दिले जातात त्याच्यामध्ये. तिला नक्की किती अमाउंटची पण ह्याच्यामध्ये कसं होतं, जर मुलगा असेल, मूल असेल, तर हा ओके. क्रायटेरिया थोडा चेंज होतो. हो. मुलगा असला की थोडी पोटगीची रक्कम जास्त होते. कारण लहान मुलांचे खर्च वगैरे बरेचसे असतात. त्यामुळे त्याप्रमाणे त्या प्रोपोर्शनेटनीच तुमची पोटगी दिली जाते. ओके. त्याप्रमाणे ऑर्डर होती. शक्यतो जर आपण बघायला गेलो, तर जो नवरा कमवतोय, हं. त्यातून जेवढं उरतंय, त्याच्यात 30% ते 40% पर्यंत पोटगीची रक्कम दिली जाते. पण मग अगेन आता मुलाचा उल्लेख घेतलात तुम्ही. स्वतः स्त्री आहे आणि जर पोटगी घ्यायची आणि म्हणजे मुलासाठी घ्यायची. पण मग जर नवरा असेल, तर तो मुलगा आपल्याकडे राहावा, असं काही अपील करू शकतो का? अगदी बरोबर आहे. यामध्ये नवरा कोर्टामध्ये मुलाची कस्टडीचा अर्ज करू शकतो. ओके. कस्टडीचा अर्ज करू शकतो आणि बायकोकडनं मुलाची कस्टडी मागू शकतो. पण कोर्ट ही कस्टडी देत असताना बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातात, हं. की त्या मुलाचं वेलफेअर कशामध्ये आहे? यामध्ये चाइल्ड वेलफेअरला मोठ्या प्रमाणावरती जोर दिला जातो. हं. असं कुठं मुलगा राहिल्यानंतर त्याचं बेनिफिट होईल, कुठं त्याला ओके. जास्त चांगलं शिक्षण भेटेल, कुठं त्याला प्रेम भेटेल, कुठं त्याच्या मानसिक त्याला त्रास होणार नाही. या सर्व गोष्टी बघितल्या जातात. कस्टडीचा अर्ज न्यायालयामध्ये करू शकतो. त्याप्रमाणे पुरावे द्यावे लागतात तुम्हाला आणि मग जर ते पुरावे योग्य बसले, मेहरबान न्यायालयाला पटले, तर तुम्हाला कस्टडी दिली जाते. ओके. पण मग त्या मुलाला विचारलं जातं का, की तुला कोणाकडे राहायचंय? नाही, असं काही विचारलं जात नाही मुलांना. कारण ह्यामध्ये मुलांची मानसिकता बघितली जाते. त्याची ओके. मानसिकता खराब नाही झाली पाहिजे. पण ओके. फॅमिली कोर्टामध्ये आज बऱ्याच ठिकाणी बघतो खाली बरेचसे आई-वडील किंवा मुलाला भेटण्यासाठी येतात तिथे. अतिशय तिथं बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती वाईट वाटतं, की या मुलांची मानसिकता काय होत असेल? आई-वडील वेगळे राहतात. वडिलांना व्हिजिटेशनचे राईट्स असतात किंवा एखादा शनिवार किंवा रविवार मुलाला भेटायला भेटतो 2 तास, 3 तास. मग मुलासाठी काहीतरी घेऊन जायचं, बॉल घेऊन जातात, बॅट घेऊन जातात, तिथे खेळतात. हो. अतिशय विचित्र प्रकार चाललेला असतो हा. यामध्ये शेवटी बायकोने आणि नवऱ्याने या दोघांनी देखील काही गोष्टींचा विचार केला पाहिजे, की तुमचे संबंध खराब होतात आहे. पण तुमच्या संबंधाचा परिणाम तुमच्या मुलावरती किती होतोय? हं. त्याचा काय दोष आहे? बरोबर. त्याने काय केले? त्याला काय माहिती होतं तुमच्यातले वाद होणार आहे आणि त्याला असं तुम्ही त्याला प्रेमापासून मुकवताय. हे चुकीचं आहे. हं. त्याच्यामुळे समाज चुकीच्या दिशेला चाललाय. पण मग समजा कस्टडी पाहिजे, समजा मुलगा असेल, तर तो वडिलांकडे, मुलगी असेल तर आईकडे, असं काही असतं का? असं असं खूप मोठं मिथ आहे, पण तसं काही नाहीये. मुलगा वडिलांकडेच आणि मुलगी असेल तर तसं काही नाहीये. ओके. हे ह्यामध्ये फक्त चाइल्ड वेलफेअरच बघितलं जातं ओके. ओके. आणि मोस्टली कसं होतं वाद झाला, बायको काय करते मुलांना उचलते आणि घेऊन जाते. हं. त्यामुळे ती कस्टडी बायकोकडेच जाते. पण हो. तसं नाहीये. जर ते मुलगा तुमच्याकडे असेल, तुम्ही सांभाळत असाल, तुमचे आई-वडील सोबत हं. असतील तुमच्या, किंवा तुम्ही एकटे देखील सांभाळत असाल हं. आणि तुम्ही जर चांगला सांभाळ करत असाल, हं. तर काहीच अडचण नाही. कोर्ट तुमची कस्टडी काढून ते बायकोला देणार नाहीये. ओके. त्यामुळं प्रकरणं कोर्टात जाण्याच्या आधी किंवा तुमचे वाद होतात ते हे जेव्हा तुम्हाला कळतंय आणि तुमची बायको घर सोडून जाणार आहे, हे देखील तुम्हाला आज कळतंय, की ओके. त्याच वेळी तिला त्या मुलांना देऊ नका तिला. स्वतःकडे ओके. ठेवून घ्या. ती जर मूल घेऊन गेली, तर मग ती कस्टडी तिच्याकडेच राहते. मग ते तुम्हाला ती कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करावा लागतो. त्याला बराचसा वेळ लागतो आणि मग तिथून तुम्हाला कस्टडी मिळते. पण ओके. त्यापेक्षा जर तुम्ही घरी असतानाच, वाद असताना जर मुलाला तुमच्याकडे स्वतःकडे ठेवून घेतलं, तर कस्टडीचा हेच राहत नाही. हो. ओके. पण ही मग गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे. ओके. पण मग अगेन समजा ह्याच्यामध्ये हे एवढे वाद होत आहेत, म्हणजे मूल माझ्याकडं का तुझ्याकडं, ही सगळी सिच्युएशन ती मुलं बघतायत.
प्लस कोर्टामध्ये समजा एक केस फाईल झाली, तिथे परत हे वाद चाललेत. मग या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो ह्या मुलांना आणि ह्या मुलांची जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जशी मुलं पुढे जातात, त्यांच्या मनावरती ते परिणाम झालेला असतो, की आई आणि वडील म्हणजे ह्यांना हळू-हळू असं थोड्या दिवसांनी मोठ्यानंतर यांना असं वाटेल, की लग्नच करायला नको. कारण ह्यांनी आई-वडिलांचे एवढे वाद बघितलेले असतात. जर हे होणार असतील, जर आपल्या आपल्या आई-वडिलांचे वाद आपण बघितले, तर आपण लग्न करून देखील काय करायचं? हेच वाद करण्यापेक्षा आपण लग्न न केलेलंच बरं. हा प्रकार वाढत चाललाय आणि हे पुढच्या 10-12 वर्षामध्येच आपल्याला बघायला भेटेल. घटस्फोटाचं प्रमाण आणि एक्स्ट्रा मॅरिटलचं प्रमाण वाढत चाललंय. तर हे गोष्टी आपल्याला थोड्या दिवसांनी दिसणार. लोकं लग्नच करणार नाहीत. पण मग आता तुम्ही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करताय. सो रेशो जर आपण बघितला वर्षाला जी लग्न होतायत, त्याच्यातले घटस्फोट फाईल होण्याचे प्रमाण किती आहे? जर आपण पुणेसारख्या शहरामध्ये बघितलं घटस्फोटाचं प्रमाण, तर हे कमीत कमी 34% ते 35% प्रमाण घटस्फोटाचं होईल. ओके. पहिले हे प्रमाण खूप कमी होतं. आता आणि ही वर्षानुवर्ष वाढत चाललंय. म्हणजे आज जर फॅमिली कोर्टामध्ये बघितलं आपण 5,000 ते 6,000 घटस्फोटाचे अर्ज पेंडिंग आहेत. एवढं मोठ्या प्रमाणावरती हे वाढत चाललंय. पण मग अगेन जे आपण एज कॅटेगरी म्हणतो, म्हणजे घटस्फोट दाखल होण्याचे जे काही लग्नाला वर्ष झालेत 1, 2, 4 किंवा 10, 15 कुठल्या कॅटेगरीला जास्त लोक आहेत? कॅटेगरीज असं म्हणता येणार नाही. आमच्याकडे अशा बऱ्याचशा केसेस की फार 57-58 वय झाले. रिटायर झालेत, पेन्शन आहे. दोघा नवरा-बायकोंना पेन्शन आहे. तरी पण कोर्टात भांडतात ते. ओके. इगो असतो किंवा काय असतं म्हणजे तसं एजचं काय सांगतं. पण तो प्रमाण कमी आहे ते. त्या एजमधलं प्रमाण खूप कमी आहे. तसं जर बघायला गेलं तर मग आपण लग्न साधारणपणे 24-25 वयामध्ये होतं. त्यात आणि अप टू 40 एज ऑफ 40 टू 25 हा जो एज ग्रुप आहे, ह्याच एज ग्रुपमध्ये जास्त वाद होतात आणि ह्यांचंच प्रमाण जास्त आहे घटस्फोटाचं. पण मग आता थोडं कस्टडीकडे आपण येऊयात, की समजा मुलाची कस्टडी बायकोला दिली आणि नवऱ्याला एक डेट दिली आहे भेटण्याची. हं. सो ह्या केसमध्ये ती जी प्रोसिजर आहे ती सुरळीत होते का त्याच्यामध्ये पण काही छळ होतो? ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती छळ होतो. आत्ता रिसेंटलीच आमच्याकडे एक मॅटर आलेलं आहे. आम्ही आमच्याकडं नवरा आमच्याकडे आहे आणि मुलाची कस्टडी आईकडे आहे. आईला आम्ही कस्टडीचं मॅटर दाखल केलं. घेऊन आली ती मुलाला भेटण्यासाठी. कोर्टात घेऊन आली. आम्ही काउन्सिलिंगला नेलं. काउन्सिलिंग केल्यानंतर तिनं त्या गोष्टी तर सगळ्या गोष्टी ॲडमिट केल्या. आम्ही त्याला व्हिडिओ कॉल करून देईल, फोनवर बोलायला देईल 2 तास रोज. 2 फोन कॉल, 2 व्हिडिओ कॉल आणि व्हिजिटेशन राईट्स घेतले एव्हरी सॅटरडे 12 ते 3. पण बेसिकली बघायला गेलं सुरुवातीला तिनं ते व्हिजिटेशन दिलं, की भेट, तू बोल. नंतर हळू परत नाटकं सुरू झाली. मुलगाच आजारी आहे, तो बाहेरच गेलेला आहे. सॅटर्डे आला की तो आजारी पडतो. त्याला द्यायचंच नाही, ॲक्सेस मिळून द्यायचा नाही. कारण जर ह्या केसेस बघायला गेल्या कस्टडीच्या, ह्यामध्ये त्या बाईला देखील माहिती असतं. कारण पुरुषाला तसा त्रास कोण देऊ शकत नाही. कारण पुरुषाची मानसिकता अशी असते, की तो स्वतः जेलमध्ये जरी गेला तरी त्याला काही फरक पडत नाही. पण तो जेव्हा त्याच्या कुटुंबावरती आहे किंवा तो जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतोय, त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा त्याच्यावरती आघात व्हायला लागतो ना, मग तो थांबत नाही. मग तो इमोशनल होऊन जातो. या बऱ्याच केसेसमध्ये आता आमच्याकडे जे रिसेंटली चालू आहे मॅटरमध्ये देखील, तो नवरा अक्षरशः त्या मुलासाठी तरसतो भेटण्यासाठी त्याला. छोटा मुलगा आहे 3 वर्षाचा. नाहीच भेटून देत ती. मग त्याला त्रास कसा द्यायचा नवऱ्याला? हा तर असा ऐकत नाही. घटस्फोटाच्या केसमध्ये पण हा उभा आहे, चांगला व्यवस्थित करतोय. डीव्हीच्या केसमध्ये हा उत्तरं देतोय, सगळं व्यवस्थित ॲलिगेशन देतोय, पुरावे देतोय, मी वाईट असल्याची. मग आता आपली केस हलत चालली, ह्याला त्रास कसा द्यायचा? तर ह्याला असा इमोशनली त्रास द्यायचा. त्याला भेटूच द्यायचं नाही. तुझं प्रेम आहे ना त्याच्यावरती, तू भेटायचंच नाही त्याला. हा प्रकार सुरू झालाय. म्हणजे शेवटी आपण पण एक मानसिकता बघायला गेली तर अतिशय वाईट मानसिकता आहे. आणि त्या मुलावरती पण परिणाम होणार या गोष्टींचा. आणि तो मुलगा जेव्हा त्या वडिलांना बघतो, तेव्हा तो ओरडत येतो, "बाबा, बाबा" कर. ते आम्ही असं रोज बघतो कोर्टामध्ये, तर आम्हाला देखील खूप वाईट वाटतं. मग त्या बाईला वाईट वाटत नाही त्याचं. ती छळ म्हणजे छळच करते. पण मग या केसमध्ये दिसतंय आपल्याला म्हणजे वकील म्हणून तुम्हाला तर जाणवत असेल ही गोष्ट, की हे चुकीचं आहे. मग समजा ह्याच्यातून समजा ती कस्टडी रिव्हर्स करता येऊ शकते का? एक कस्टडी पण घेता येते तसं म्हणजे त्या फक्त याच्यामध्ये कसं असतं, ती आता आपण व्हिजिटेशनचे अर्ज केले, व्हिजिटेशन ती देत नाही, ती भेटून देत नाही. ह्या गोष्टी कोर्टापुढे आणाव्या लागतात. ओके. प्लस मुलाचे तुम्हाला खर्च देखील करावे लागतील. काय त्याची शाळेचा खर्च असते ती कोर्टाला दाखवावं लागतं, की मी करायला तयार आहे याचं सगळं. ओके. मी याला सांभाळायला तयार आहे. मी ह्याला लागेल त्या गोष्टी सर्व द्यायला तयार आहे. नुसतं पैशातूनच नाही गोष्टी मोजल्या जातात. प्रेमातून देखील या गोष्टी मोजल्या जातात, की त्याची अटॅचमेंट किती आहे वडिलांबद्दलची, या देखील गोष्टी बघितल्या जातात. आणि ह्या सर्व गोष्टींवरून तुम्हाला कस्टडी मिळू शकते. कस्टडी न मिळू शकत नाही असं काही नाही. कस्टडी मिळते. ओके. फक्त त्याला वेळ खूप लागतो. आणि ओके. आता कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणावरती पेंडन्सी आहे मॅटरची.
त्यामुळे आपण कितीही काही केलं तरी 30 दिवस, 35 दिवस अशा तारखा पडतात. फक्त हो. वेळ खूप लागतो ह्या मॅटरमध्ये. ओके. पण सक्सेस होतं. सो मला आता हाच प्रश्न होता, की समजा एखाद्याने कोर्टात केस फाईल केली आहे डिव्होर्सची, साधारण तो ड्युरेशन जे आहे ते डिव्होर्सचं किती म्हणजे दिवसांचं आत्ता असतं? जर बघायला गेलं, जर आपण आज 1 तारीख समजा असतो 1 ऑगस्टला दाखल केलंय, तर साधारणपणे 40 ते 45 दिवसानंतर ती केस चेक केली जाते फक्त आणि मग त्याला नंबर पडतो आणि कोर्टात जातो. ओके. इतकी मोठ्या प्रमाणावरती पेंडन्सी आहे. आणि आता ही सगळी पद्धत आता ऑनलाईन आहे. पूर्वीसारखं ऑफलाईन काय नाहीये. त्यामुळे ह्याला काही गोष्टी असं खालचा नंबर वर कर असला प्रकारच नाही राहिला. ओके. सीरियल वाईज करा. पूर्वी आपण करायचो, की बाबा अर्जन्सी आहे, अर्जन्सी असं सांगून भाऊसाहेब किंवा कोर्टातले जे क्लार्क आहेत, त्यांना भेटून ते खालचा नंबर वर करणं असा प्रकार चालायचा. ते व्हायचं पण एक 4-5 अर्जन्सी असेल तर आपण करून घ्यायचो. 4 ते 5 दिवसामध्ये नंबर पाडून कोर्टाकडे. पण आता तो प्रकार सगळा बंद झालाय. ओके. ऑनलाईन असल्यामुळे त्याला कुठलीही बगल देता येत नाही. ते सीरियल वाईज होतात. आज दाखल केलं तर 40 ते 45 दिवसानंतर साधारणपणे त्याला नंबर पडतो. मग ते कोर्टात जातं. कोर्टातून मग इश्यू नोटीसची ऑर्डर होऊन मग नोटीस निघते. तसं ओके. बघायला गेलं तर 2 महिन्याचा दाखल केल्यानंतर 2 महिन्याचा काळ धरूनच चालायचा नोटीसपर्यंत. समजा तर नवरा-बायको एकत्र राहतायत, भांडणं झाली आहेत आणि समजा ती लेडी नवऱ्याच्या घरात राहत असेल, नवऱ्याच्या म्हणजे ते घर तिच्या नावावरती नाहीये. हं. मग तिला त्या घरात राहण्याचा अधिकार असतो का? अगदी बरोबर आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये बायकोला नवऱ्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. लग्न झाल्यानंतर ती ज्या घरामध्ये राहायला आली, त्या घरामध्ये तिला राहण्याचा अधिकार आहे. भलेही ते घर नवऱ्याच्या नावावरती देखील नसू दे. ते त्याच्या आई-वडिलांच्या नावावरती असू दे, तर अजून कोणाच्याही नावावरती असू दे. फक्त ते भाड्याचं नसावं. तर त्याच्यामध्ये राहण्याचा अधिकार आहे. जे वाद होत असतील आणि नवरा जर तुम्हाला घराच्या बाहेर काढत असेल, तर तुम्ही कोर्टामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंतर्गत केस दाखल करू शकता आणि तुम्ही कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये रेसिडेन्ससाठीचा अर्ज करू शकता. ओके. तर तुम्ही योग्य ते पुरावे दिले कोर्टाला, की पुरावे म्हणजे ह्याच्यामध्ये, की तुम्ही लग्नानंतर ह्या घरामध्ये आला, तुम्ही तिथे राहिला एवढेच पुरावे लागतात. हं. ते दिल्यानंतर कोर्ट तशी ऑर्डर करतो तुम्हाला, की तुम्हाला त्या घरातून कोणीही काढू शकत नाही. आत्ता आमच्याकडे रिसेंटली एक मॅटर आहे आणि आत्ताच आमच्या मॅटरमध्ये ऑर्डर झाली. नवरा आणि आई-वडील हं. या तिघांनी मिळून एक पुणे शहरामध्ये फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटची किंमत जवळ-जवळ ₹90,00,000. ओके. 3 बीएचके फ्लॅट आहे. फ्लॅट घेतला, लग्न झालं, इकडे राहायला आले. त्यानंतर बायकोला मारहाण सुरुवात केली. बायको लांबची असल्याकारणानं तिचे आई-वडील लांब असल्यामुळे तिला जाणं नव्हतं, तिकडे घरी जाणं शक्य नव्हतं. ती त्याच घरामध्ये राहायला होती. ओके. त्याच घरामध्ये राहिला असताना आम्ही कोर्टाकडनं डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली. त्यामध्ये रेसिडेन्सची ऑर्डर घेतली आणि आज गेले 1.5-2 महिने झाले ती त्या घरामध्ये राहते. तिला कोणी त्रासही देऊ शकत नाही. ओह! म्हणजे नवरा हप्ते भरतोय आज देखील. पण ओके. राहतंय कोण? बायको. ओके. आणि सगळे वाद कोर्टामध्ये पेंडिंग असताना सुद्धा कायद्याने महिलांना हा खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार सगळ्या महिलांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच महिलांना हा अधिकारच माहिती नाहीये. मला ह्यातून सांगायचं आहे, की तुम्ही नवऱ्याचं घर सोडून जाऊ नका कधीच. हं. त्या घरात राहण्याचा अधिकार आहे तुम्हाला आणि त्या घरामध्ये राहत असताना तुमचा जर छळ होत असेल, तशी देखील ऑर्डर तुम्ही कोर्टाकडनं घेऊ शकता. ओके. त्याला प्रोटेक्शनची ऑर्डर म्हणतात. की तुम्ही नवऱ्याविरुद्ध आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध प्रोटेक्शनची ऑर्डर घेऊ शकता. म्हणजे नवरा किंवा त्याचे कुटुंबीय तुम्हाला मारहाण किंवा आणखी छळ करणं, टोमणे मारणं, तुम्हाला त्रास देणं, ह्या गोष्टी करू शकत नाहीत. ह्या देखील ऑर्डर कोर्टाकडनं तुम्हाला सहज मिळतात. ह्या ऑर्डर देखील महिलांना कोर्टातून मिळतात. बऱ्याच लोकांना ह्याची माहिती नाहीये. पण मग आता समजा काही महिला आहेत, ज्या तेवढ्या शिकलेल्या नाहीत म्हणा किंवा त्यांना बाकी फॅमिलीचा माहेरून तेवढा सपोर्ट नाहीये. पण डोमेस्टिक व्हायलन्स होतोय. सो अशा महिलांना समजा ह्याच्यातून सुटका करायची असेल किंवा नवऱ्याला थोडासा धाक बसला पाहिजे, यासाठी काही कायदा आहे का? आणि त्या कुठे जाऊ शकतात? वाद सारखे होत असतील, तर तुम्हाला संसार नाही तोडायचा. तुम्हाला एकत्रच राहायचंय. त्याला फक्त धाक द्यायचा, थोडासा घाबरवायचंय. तर तुम्ही सर्वप्रथम भरोसा सेलमध्ये अर्ज करू शकता. ओके. भरोसा सेलमध्ये ही एक पोलीस कमिशनरचीच एक ब्रांच आहे. तिथे काउन्सलर असतात. तुम्ही तिथे जाऊन अर्ज करावा लागतो. ते तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या त्याच्या नवऱ्याच्या आई-वडिलांना देखील त्यांच्याविरुद्ध देखील तुम्ही अर्ज करू शकता. त्यांना तिथं बोलावलं जातं. तुम्हाला एकत्र बसवलं जातं. तुमचं काउन्सिलिंग केलं जातं. तुमचे ओके. जबाब देखील तिथे घेतले जातात. कायदेशीरदृष्ट्या ते जबाब कुठेही वापरता येत नाही. तरी देखील तिथे जबाब घेतले जातात आणि त्यांना समजून सांगितलं जातं, की एकत्र राहा, वाद घालू नका म्हणून आणि ते एकत्र राहू शकतात. आणि त्याच्याहूनही नाही ऐकलं, तर तुम्हाला फक्त धाकच दाखवायचा असेल, तर तुम्ही एखाद्या वकिलांकडनं, हुशार वकिलांकडनं तुम्ही त्याला लीगल नोटीस देखील देऊ शकता. ओके. लीगल नोटीस दिल्यानंतर सुद्धा बरेचसे मुद्दे सुटू शकतात. मग समजा आता ठीक आहे धाक दाखवला, पण तरी एवढं सगळं करून वाद मिटत नाहीये. तो नवरा मारतोच आहे किंवा त्रासच देतोय. मग अशा केसमध्ये काय? पहिली गोष्ट म्हणजे असं काय होत असेल, तर पहिले घाबरायची गोष्ट नाही. घाबरून जायचं नाही पहिली गोष्ट. तुम्ही सर्वप्रथम
पोलीस चौकीला जाऊ शकता जवळच्या, तिथे तक्रार देऊ शकता. एक एन-सी घेतील पोलिसं आणि त्यांना वॉर्निंग देतील. नाही ऐकलं, तुम्ही परत एन-सी करू शकता किंवा घरामध्ये मारहाण होत असेल मोठ्या प्रमाणावरती, लगेच 112ला तुम्ही फोन करू शकता. पोलिसं तुमच्या घरी येतील आणि तुमची भांडणं मिटवतील आणि त्यांना वॉर्निंग देतील किंवा त्यांना चौकीवरती घेऊन जातील. आणि त्यांना एक नोटीस दिली जाते, की असं प्रतिबंधात्मक नोटीस असते ती, की आम्ही पुन्हा असं हिला त्रास देणार नाही. ओके. आणि तरी देखील जर छळ मोठ्या प्रमाणावरती होत असेल, मारहाण मोठ्या प्रमाणावरती असेल, तर तुम्ही त्यांच्यावरती एफ-आय-आर देखील दाखल करू शकता. ओके. आणि जर तुम्ही जरी सगळा वाद होत असताना देखील तुम्ही न्यायालयामध्ये देखील डोमेस्टिक व्हायलन्स खाली केस दाखल करू शकता आणि त्यांच्याकडनं रेसिडेन्शियल ऑर्डर देऊ शकता. प्रोटेक्शनची देखील ऑर्डर करू शकता. आणि जर ह्या ऑर्डरचं उल्लंघन यांनी केलं, हं. तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. नवरा आणि त्याच्या आई-वडिलांवरती गुन्हा देखील दाखल होऊ शकतो यामध्ये. त्यामुळं तुम्ही महिलांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. आपण परत पोटगीकडे येऊयात. आता नॉर्मली आपण मगाशी विचार करत होतो, की स्त्रीला म्हणजे त्या बाईला नवऱ्याकडून पोटगी पाहिजे. पण काही केसमध्ये समजा जर स्त्री कमवती असेल, तर नवरा पोटगी मागू शकतो का? हो, 100% नवरा बायकोकडे पोटगी मागू शकतो. रिसेंटली हायकोर्टचं एक जजमेंट आलेलं आहे. फक्त ह्या जजमेंटमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे, की नवरा इनकॅपेबल असला पाहिजे ह्या हं. गोष्टींसाठी. कमवता त्याचं इन्कम बायकोच्या इन्कमपेक्षा खूप कमी पाहिजे ओके. आणि तो म्हणजे त्या केसमध्ये त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर्ज होतं आणि बायको कमवती होती त्या केसमध्ये. त्यामुळं न्यायालयाने बायकोला नवऱ्याला पोटगी देण्याची ऑर्डर करण्यात आली होती. ओके. अशाही केसेस न्यायालयामध्ये दाखल आहेत. नवरा देखील बायकोकडे पोटगी मागू शकतो. ओके. म्हणजे ती केसमध्ये ते जजमेंट आलेलं आहे. त्याच्यामुळे मग इथून पुढे समजा अशा केस आल्या, तर ते जजमेंट रेफरन्सला घेऊ शकतात. आपण जर बघायला गेलो, तर वैवाहिक कायद्यांमध्ये असं कुठंच म्हटलं नाहीये, की नवरा पोटगी मागू शकत नाही. बायको पोटगी मागू शकते, नवरा देखील पोटगी मागू शकतो. आता आपण थोडंसं आता पोटगीच या विषयावर चर्चा चालली आहे. तर समजा स्त्रीला पोटगी मागायची आहे किंवा संपत्तीमध्ये हिस्सा पाहिजे आपण असं म्हणूयात. सो नवऱ्याच्या कुठल्या संपत्तीमध्ये त्या बायकोला हिस्से मिळू शकतात? बेसिकली पोटगी आणि संपत्ती ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. हं. पोटगी ही प्रत्येक महिलेला मिळू शकते. संपत्तीमध्ये याच्यामध्ये 2 प्रकार पडतात परत. पहिली गोष्ट म्हणजे मी क्लिअर करतो, की बायकोला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नसतो. ओके. जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत तरी नसतो. आता मिळकतीचे पण 2 प्रकार पडतात. एक वडिलोपार्जित मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत. हं. जर मिळकत कष्टार्जित असेल, तर त्यामध्ये तसाही पत्नीला, बायकोला कोणता अधिकार नसतो. ओके. आणि राहिली गोष्ट वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये बायकोला कोणताही हिस्सा नसतो. जेव्हा नवऱ्याचं निधन होतं, त्या निधनानंतर अवर्ग वारसमध्ये पहिलं नाव हे पत्नीचं असतं ओके. आणि मुलांचं असतं. पण मग त्या केसमध्ये डिव्होर्स झाला असेल तरी? डिव्होर्स झाला असेल, डिव्होर्स घेत असताना डिव्होर्सचे काही कंडिशन लिहिले जातात. हं. त्या कंडिशनमध्ये जर तुम्ही म्हटलं असेल, की इथून पुढे कोणत्याही मालमत्तेमध्ये अधिकार मागणार नाही पत्नी, तर ओके. तिला कोणताही अधिकार मिळत नाही. ओके. मग ते जर क्लॉज टाकला असेल नवऱ्याने तर मिळणार नाही. त्यामुळं घटस्फोट घेत असताना, तर घटस्फोटाचा अर्ज करत असताना किंवा बऱ्याचदा म्युच्युअली जेव्हा घटस्फोट घेतले जातात, ह्यामध्ये हे क्लॉजेस असणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त आम्ही घटस्फोट घेतोय हा क्लॉज टाकून महत्त्वाचं नाहीये. तुमच्या प्रॉपर्टीज, तुमचे शेअर्स, तुमचे बँक अकाउंट्स यामध्ये कोणत्याही प्रकारचा हक्क इथे संबंध राहणार नाही. ही वाक्य असणं अत्यंत गरजेची आहेत. ओके. ते असतील तरच तुम्ही पूर्णपणे सेफ आहात. तर पुन्हा हे तुमच्यावरती केसेस करू शकतात. तर समजा काही केसमध्ये डिव्होर्स समजा घेतलेला आहे आणि डिव्होर्स घेतल्यानंतर काही वर्षातच समजा तो नवरा आहे, तो वारला. वारल्यानंतर त्याची जी प्रॉपर्टी आहे, घर, बंगला जे काही घेतलं असेल, त्याची काही कॅश असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, तर त्याच्यामध्ये डिव्होर्स घेतल्यानंतर ती बाई आहे किंवा तिची मुलं आहेत, ते हक्क मागू शकतात का? डिव्होर्स घेतल्यानंतर ती पत्नी त्या घराचा हिस्सा राहत नाही. त्याच्यामुळे तिला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काही एक भेटत नाही. पण जर मुलं असतील, तर मुलांना त्याच्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये म्हणजे ती वडिलोपार्जित असू किंवा स्वकष्टार्जित असू. जर विल केलं नसेल नवऱ्याने, तर त्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये त्या मुलांना अधिकार आहे. ओके. त्याच्या पत्नीला कोणताही अधिकार नाही. पण मग असा काही क्लॉज ॲड करू शकत नाही नवरा, की बाबा आपला तर डिव्होर्स झालाय, आपण वेगळे झालोय, तर ते क्लॉज आहे, तर मी असो किंवा नसो, पुढे काहीच नाही मिळणार. तसाही क्लॉज आपण घटस्फोटाच्या अर्जामध्ये किंवा 13B च्या अर्जामध्ये त्या टर्म्स एंड कंडिशन कोर्टामध्ये दाखल केल्या जातात. त्याच्यामध्ये आपण घालू शकतो, टाकू शकतो तसा क्लॉज, की माझ्या माझ्या इथून पुढे की माझ्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये हिचा कोणताही संबंध राहणार नाही
किंवा कोणताही हक्क मागणार नाही. नाही बरं मुलांचा पण नाहीच राहणार जरी नाही. क्लॉज असेल तरी? आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं, जर तुम्ही टर्म्स एंड कंडिशनमध्ये हे टाकलं, की मुलांचा देखील अधिकार राहणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ओके. त्यात जरी क्लॉजमध्ये तुम्ही टाकलेलं असलं, तरी पण तो मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कायद्यानेच ओके. त्याला जन्मतःच अधिकार दिलेले आहेत काही. जेव्हा व्यक्ती जन्माला येतो आणि जर मिळकत वडिलोपार्जित असेल तेव्हापासूनच त्याला तो इव्हन कायद्यामध्ये हे देखील म्हणलेलं आहे, की जेव्हा ती महिला गर्भावस्थेत असेल हं. आणि त्या गर्भाला देखील काही कायद्यामध्ये अधिकार दिलेले आहेत. ओके. त्या गर्भाला देखील त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असतो. आमच्याकडे एक केस आहे. यामध्ये नवऱ्याला 2 बायका आहे. 2 बायका असताना देखील दुसऱ्या बायकोनी नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये दावा दाखल केला. त्यामध्ये ती हिस्सा मागतीये. तर ती हिस्सा कसा मागतीये? जर आपण कायद्यात बघायला गेलं तर दुसऱ्या बायकोला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही अधिकार नाही. हं. पण त्या संबंधातून दुसऱ्या पत्नीच्या संबंधातून जन्मलेलं मूल, हं. त्याला कायद्याने अधिकार देण्यात आलेले आहेत. हां. ते मूल तिच्या गर्भामध्ये होतं हां. आणि नंतर ते वारलं. ओके. गर्भातच त्याचा वारलं. अधिकार आज ती 2025 मध्ये मागतीये. ओके. मग गर्भातच वारलं. गर्भातच ते मूल वारलं. त्याचा अधिकार देखील ती मागू शकते. ओके. म्हणजे कायदा इतका सुंदर आहे, की त्या गर्भाला देखील कायद्यात अधिकार आहेत. पण मग त्या केसमध्ये काय झालंय? म्हणजे निकाल आत्ता लागलाय नाही? आत्ता त्या केसमध्ये त्या मुलाचा हिस्सा कोर्टाने डिफाईन केला ओह! आणि त्याप्रमाणे 2/3 त्याला हिस्सा होता. त्याप्रमाणे तेवढा त्याला हिस्सा मिळाला. आता ओके. त्या संदर्भात कोर्टामध्ये दरखास्त देखील पेंडिंग आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे ती. मग आता समजा आता हे बघतोय आपण की डिव्होर्स आहे, मग प्रॉपर्टीचे वाद, पोटगी ह्या सगळ्या गोष्टी आहेच आहेत. पण मग मृत्यूपत्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येतं. मग ते एक्झॅक्टली काय असतं आणि ते करणं गरजेचं काय आहे? मृत्यूपत्र हे प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिलेली. कुटुंब छोटी-छोटी होत चालली आहेत. आणि ह्यामध्ये कसं होतं, जर तुम्ही मृत्यूपत्र केलं नाही, तर तुमच्या पश्चात तुमच्या घरामध्येच वाद सुरू होतात. आम्ही बरेचसे असे वाद बघतो, की सुपीक जमीन मला दिली, नापीक जमीन मला घेतली. हे भावांमध्ये वाद होतात आणि हे वाद खून मारामाऱ्यांपर्यंत जातात. तर मी तर सांगेल, की जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये तुमच्या मृत्यूनंतर कोणत्या प्रकारचे वाद नको असतील, तर तुम्ही आत्ताच मृत्यूपत्र करा. ओके. आणि मृत्यूपत्र हे फ्लेक्सिबल आहे पूर्णपणे. तुम्ही कधीही बदलू शकता ते. तुम्हाला आज वाटलं, की ह्या मुलाला हिस्सा द्यायचा आहे, उद्या वाटलं नाही ह्याला नाही द्यायचा, मला त्याला द्यायचा आहे. हो. तुम्ही ते मरस तोपर्यंत कधीही बदलू शकता. आणि याला फारसा खर्च देखील येत नाही. पण मग अगेन मला थोडंसं आता आपला हा विषय वेगळा आहे. पण आता तुम्ही तो मुद्दा काढला म्हणून मला ते विचारायचंय, की समजा वडील जिवंत आहेत, दोन्ही मुलंही जिवंत आहेत आणि त्याच्यामध्ये समजा वडिलांनी एक वाटणी केली, की मुलाला ही जागा आणि ती जागा आणि अचानक असं वडिलांना वाटलं, की नाही, नाही तुला हे नाही द्यायचंय. आता हे ह्याला द्यायचंय. तर हे शक्य होतं का? जर आता कायद्यामध्ये बघायला गेलं, वडिलांनी जिवंत असतानाच मुलांच्या वाटण्या करून दिल्या. आता कसं असतं यामध्ये जर तुम्ही पार्टिशन केलं असेल, पार्टिशन डीड रजिस्टर केलं असेल, ते कॅन्सल होत नाही. मग तुम्हाला एकच मार्ग राहतो, तुम्हाला न्यायालयामध्ये जावं लागतं. ओके. आणि हे पार्टिशन डीड रजिस्टर असल्यामुळं हे कॅन्सल होणं होत नाही. यामध्ये जर ह्या पार्टिशन डीडमध्ये तुम्हाला कोर्टामध्ये साबित करावं लागतं, की तुमच्यावरती कुठलातरी अन्याय झालाय किंवा कुठलीतरी गोष्ट तुमच्यापासून लपवली आहे किंवा ते पार्टनरशिप डीड करत असताना तुम्हाला धमकावण्यात आलं होतं किंवा तुम्हाला काहीतरी इन्फ्लुअन्स केलं, तुमच्यावरती काहीतरी दबाव टाकला आणि दबावाखाली तुम्ही ते डॉक्युमेंट केलं. ओह! असं न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागतं आणि ते ओके. डॉक्युमेंट रद्द करून घ्यावं लागतं आणि मग तुम्ही पार्टिशन परत मागू शकता. पण मग आता काही केसमध्ये आपण बघतो, की वडील हयात असतात आणि ते प्रॉपर्टीचं वाटप करतात आणि नंतर त्यांची हेळसांड होते, की इकडे बी राहायला भेटत नाही, तिकडेही राहायला भेटत नाही. मग अशा ह्याच्यामध्ये वडिलांकडे काही हक्क आहेत का? आता यामध्ये आपण एक सर्वात मोठी केस ऐकली असेल रेमंड कंपनीचे मालक. हं. स्वतः हयात असताना देखील त्यांनी सर्व मिळकत मुलांमध्ये वाटून दिली आणि आता दोन्ही मुलं त्यांना सांभाळत नाहीत. आता राहायची अवस्था बिकट झाली. मिळकती वाटत असताना एक फ्लॅट चुकून राहिला, त्या फ्लॅटमध्ये त्यांची राहायची वेळ आली. त्यामुळे मी सांगेल, की प्रत्येक पुरुषांनी तो जिवंत असताना मुलांमध्ये वाटप करून द्यायचे नाही. तुम्ही मृत्यूपत्र करा त्या जागी, की ओके. तुमच्या पश्चात वाटून द्या त्यांना. कमीत कमी वडील वडील आम्हाला मृत्यूपत्रामध्ये काहीतरी देणार आहेत, या आशेने तरी तुम्हाला सांभाळतील. आजकाल मुलं आई-वडिलांना बोज बोज मानलं जातं. त्यांची कारण मुलांचे आई-वडिलांबद्दलचं प्रेमच कमी झालंय. त्यामुळे हेळसांड जर होणार असेल, तर ह्या हेळसांडीचा प्रतिबंध म्हणून तुम्ही आत्ता वाटणी करूच नका मुलांची. ओके. तुम्ही तुमचं मृत्यूपत्र करा. सो आत्ता आपण बघतोय, की सासू-सुनेचे वाद सुरू आहेत आणि त्या वादामध्ये आई आणि बायको कुणाला प्राधान्य द्यायचं हे कळत नाही. सिच्युएशन अशी होती, की आई-वडिलांना घर सोडायला लागते.
स्वतःचं राहतं. हे आपण केसेस बघतो. मग अशा ठिकाणी आपल्याला कायद्याचा कुठला धाक आहे का, जेणेकरून त्या आई-वडिलांना ते घर सोडावं लागणार नाही? आता कायद्यामध्ये जर बघायला गेलं तर आई-वडिलांच्या नावावरती जर मिळकत असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे ते दोघांना मुलांना सुनेला आणि मुलाला दोघांना घराच्या बाहेर काढू शकतात. ओके. मालकी जर त्यांच्याकडे असेल तर. तसं कायद्यामध्ये प्रोव्हिजन देखील आहेत. तसेच जर समजा ते घर आई-वडिलांच्या नावावरती नसेल, आई-वडीलच मुलाकडे राहत असतील हं, आणि आई-वडील जर सीनियर सिटिझन असतील, हं. तर सीनियर सिटिझन कायद्याअंतर्गत देखील त्यांना मोठ्या प्रमाणावरती अधिकार आहे. ओके. त्या अधिकाराच्या अंतर्गत त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार मिळू शकतो तुम्हाला आणि तुम्हाला त्यासोबतच मुलाकडनं खर्च पाणी देखील मिळू शकतो. म्हणजे ॲज गुड ॲज आई-वडिलांना पोटगी देखील मिळू शकते मुलाकडनं. ओके. म्हणजे कायद्यामध्ये सीनियर सिटिझनला मोठ्या प्रमाणावरती संरक्षण देण्यात आलेलं आहे. समजा आता घटस्फोटाची केस दाखल केली. हे नवऱ्याला आता कळलं, की बायकोने घटस्फोटाची केस दाखल केली आणि त्या केसमध्ये जी काही प्रॉपर्टी आहे, त्यांनी आई-वडिलांच्या नावावर किंवा भावंडांच्या नावावर केली. तर पोटगी देताना ह्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन होतं का? हा खूप मोठा मिथ आहे. बायकोने पोटगीचा अर्ज केला, की पटापट प्रॉपर्टी ट्रान्सफर करणं. पण जेव्हा बायको पोटगीचा अर्ज करते आणि तुम्ही हे ट्रान्सफर करता, तेव्हा न्यायालय ह्या गोष्टी बघतं, की ओके. हे जे ट्रान्सफर झालंय, हे ट्रान्सफर कुठल्या कारणांसाठी झालंय? हं, आत्ता रिसेंटली आपण क्रिकेटर हार्दिक पांड्याची केस बघितली होती. हं. त्यामध्ये लोकांना सर्वांना असं वाटतंय, की त्यांनी त्याच्या आईच्या नावावरती प्रॉपर्टी केली, बिझनेस आईच्या नावावरती केल्या आणि त्याला पोटगी कमी तसं नाहीये. त्यांनी मोठ्या करोडोंनी पोटगी दिली आहे, त्या ओके. केसमध्ये देखील. आणि ती सेटलमेंट अमाउंट म्हणून पोटगी पोटगी नाही दिली, त्यामध्ये सेटलमेंट झाली होती ओके. आणि त्यांनी घटस्फोट घेतलाय त्यानंतर. ओह! जर तुम्ही घाईघाईने ट्रान्सफर करत असाल, ते न्यायालयाच्या निदर्शनास येतं. आम्ही समोरचे वकील त्या न्यायालयामध्ये दाखवतो, की हे ट्रान्सफर का करण्यात आलं? आमच्या एका केसमध्ये असंच मुलांनी लगेच आई-वडिलांच्या नावावरती ट्रान्सफर केलं. पण त्यातून येणारं जे उत्पन्न होतं, ते उत्पन्न ह्या पोटगीच्या रकमेमध्ये ग्राह्य धरलं, अर्जामध्ये ग्राह्य धरलं गेलं कोर्टाने. ओके. कारण ते जे ट्रान्सफर करण्यात आलं होतं, ते एक उद्देश काय होता त्याचा? हं. पोटगी कमी करण्यासाठी. तर त्याचा उद्देश चुकीचा होता. त्यामुळे न्यायालयाचं लगेच लक्षात येतं, हे मुद्दाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की हिला पोटगी कमी भेटावी म्हणून ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे न्यायालय त्याप्रमाणे बरोबर ऑर्डर करतं. आपण जरा शेवटाकडे येऊयात. मगाशी तुम्ही 2 लग्नाची ते केस सांगितली, की बाबा ती महिला म्हणजे बाळ गर्भात असतानाच वारलं तरी त्याचा हक्क मागत होती. हं. सो आता हे 2 लग्नाचं फॅड सध्या खूप आहे. म्हणजे आपण बघतो, की 2 लग्न केली आहेत. पण ह्या बायकोला माहिती नसतं आणि त्या बायकोलाही माहिती नसतं. पण ही 2 लग्न करणं कायद्याने काही गुन्हा आहे की नाहीये? बेसिकली आता मी तुम्हाला कायदाच सांगतो सर्व गोष्टी. पहिलं पत्नी, पहिली मुलं, पहिल्या पत्नीपासूनची मुलं ही लिजिटिमेट असतात. बायको पण लिजिटिमेट असते. तिला सगळे अधिकार भेटतात. तिला हं. पोटगीचे अधिकार, सर्व अधिकार भेटतात. आता राहिली दुसरी पत्नी. कायद्यामध्ये दुसऱ्या पत्नीला कोणताही अधिकार नाहीये. ओके. ती ना पोटगी मागू शकत, ना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कुठला हिस्सा मागू शकत. तिला कोणताही अधिकार नाहीये. प्रॉपर्टीमध्ये कुठल्या प्रकारचा हिस्सा मागू शकत नाही. पण ती नवऱ्याकडं मेंटेनन्स मागू शकते. ओके. कारण ते एकत्र राहिलेत. तो तिचा अधिकार आहे. आणि त्या विवाहापासून जन्मलेलं प्रत्येक मूल त्याला कायद्यामध्ये लेजिटिमेट म्हणून घोषित केलेलं आहे. त्याला सर्व अधिकार भेटतात. त्याच्यामुळे तो शिक्षणाचा अधिकार, शिक्षणासाठी लागणारे खर्च, राहण्यासाठी घर, या सर्व गोष्टी तो वडिलांकडे मागू शकतो. ओके. पण मग या केसमध्ये समजा ह्या सगळ्या गोष्टी त्या नवऱ्यामुळे झाल्यात. मग त्या नवऱ्याला काहीतरी कायद्याचा धाक म्हणून काही कलम किंवा काही असं नाहीये का? जर दुसरं लग्न केलंय आणि हे पहिल्या पत्नीला माहिती आहे दुसरं लग्न केलंय. फक्त दुसरं लग्न केलंय हे माहिती हे पुरेसं नाहीये. यासाठी तुम्हाला पुरावे लागतात. कायद्यामध्ये हा गुन्हा नॉन कॉग्निझेबल आहे. यामध्ये एफ-आय-आर होत नाही. पण तुम्ही न्यायालयामध्ये जर 156(3) खाली गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला, तर तुम्ही त्याच्यावरती 10 वर्षाची शिक्षा देखील आहे या गुन्ह्यामध्ये आणि गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. ओके. फक्त त्यासाठी दुसरं लग्न केलंय हं. ह्याचा पुरावा पाहिजे. पुरावा म्हणजे काय कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की पुरावा म्हणजे त्याचं मॅरेज सर्टिफिकेट हवंय. त्यांचे लग्न करत असताना विधींचे फोटोज हवेत. ह्या गोष्टी जर असतील, तर तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट न्यायालयामध्ये दाखल करू शकता आणि त्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा देखील आहे. सो आत्ता लिव्हिंग रिलेशनशिप संदर्भात काहीतरी एक नवीन कायदा आलाय, की कायद्याने त्याला सपोर्ट केलाय, की काय एक्झॅक्टली आहे? जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल, तर कायद्याने त्या बाईला सुद्धा सर्व अधिकार दिलेले आहेत. ॲज गुड ॲज पत्नीसारखेच सगळे अधिकार आहेत. फक्त ती पत्नी नसते. एकत्र कुटुंब कारण हे एकत्र राहिलेले असतात. त्यामुळे तिला पूर्ण अधिकार असतो. ती रेसिडेन्सचा अधिकार मागू शकते. ती मेंटेनन्स देखील मागू शकते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून सुद्धा. ती तिच्याकडनं पूर्ण अधिकार देखील मागू शकते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली महिला त्या मुलाकडे
त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही हिस्सा मागू शकत नाही. भलेही ती ओके. प्रॉपर्टी कुठलीही असो. ओके. तिला प्रॉपर्टीमध्ये कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही. ओके. पण मग समजा आता लिव्हिंगमध्ये राहतायत आणि समजा गर्भधारणा झाली आणि मुलगा झाला, तर मग ते अधिकार येतील की नाही येतील? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही राहिलात, त्यातून तुम्हाला गर्भधारणा झाली. तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही ज्या महिलेसोबत राहिलात, त्या महिलेला तुमच्या कायद्यामध्ये तिला सर्व अधिकार आहेत. ती तुमच्यावरती त्या मुलावरती जो तिच्यासोबत राहिला त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करू शकते, रेसिडेन्सची ऑर्डर घेऊ शकते, प्रोटेक्शन घेऊ शकते, मेंटेनन्स देखील घेऊ शकते. पण तिला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही अधिकार दिलेला नाही. ओके. आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून तुम्हाला गर्भधारणा झाली आणि त्यातून मूल जन्माला आलं. त्याच मुलाच्या बापाला त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला लागते आणि त्या मुलाला ज्या ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून झालेल्या मुलाला त्या बापाच्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये सर्व हिस्सा भेटतो. तो ओके. त्याचा कायद्याने अधिकार आहे. तो कोणीही डिनाय करू शकत नाही. ओके. जोपर्यंत त्या मुलाचं पितृत्व चॅलेंज केलं जात नाही, तोपर्यंत संपूर्ण जबाबदारी त्या बापाची असते. त्याला तो ओके. सांभाळावा लागतो. म्हणजे लिव्हिंग रिलेशनशिपचे सगळे अधिकार दिलेत. सगळ्या कायद्यामध्ये बसवले. फक्त ही गोष्ट झाली तर प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्यावा लागेल. द्यावा लागणार. ओके. त्याला कुठलीच कायद्यामध्ये बदल देता येणार नाही. तर आता शेवटचा एक प्रश्न घेऊयात, की समजा एखाद्याने घटस्फोटाची फाईल दाखल केली आहे. सो निकाल यायला किती वेळ लागतो? घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात केल्यापासून त्याला कितीही वेळ लागेल हे कधीही सांगता येत नाही. कारण हे एक ह्युमन कंडक्ट आहे. समोरचा माणूस कसा वागतोय, त्यावरती ह्या सर्व गोष्टी किंवा समोरच्या माणसाची काय रिएक्शन येते. जेव्हा न्यायालयामध्ये हा अर्ज दाखल केला जातो, तर समोरचा त्यावरती काय अर्ज करतोय, त्यावरती आपण त्याचं आपलं म्हणणं द्यावं लागतं. त्या गोष्टीला किती वेळ लागेल, किती कालावधी लागेल, हे कधीच कुठलाही वकील सांगू शकत नाही. आणि जे कोणी सांगत असतील, की 6 महिन्यात घटस्फोट करून देतो, 2 दिवसात घटस्फोट घेऊन देतो, हे शक्य नाहीये. ओके. काही घटस्फोट एका दिवसामध्ये देखील होतात. आम्ही देखील पुणे शहरासारख्या शहरामध्ये एका दिवसामध्ये देखील घटस्फोट केले. पण त्याची परिस्थिती वेगळी होती. ओके. हे सगळं तुमच्या केसवर तुमच्या केसच्या फॅक्ट, तुमच्या समोरच्याचं येणारं रिएक्शन, त्याचं येणारं म्हणणं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. आमच्याकडे तर एक केस अशी आहे, की ती केस गेले 18 वर्ष झाले पेंडिंग आहे. तो नवरा मरून गेला, हो. तरी देखील केस पेंडिंग आहे अजून. नवरा मेल्यानंतर त्या महिलेनी त्याच्या प्रॉपर्टीवरती केस दाखल केली आता. ओके. नशीब आम्ही त्याचं मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी वाचेल. आता ते वाद कोर्टामध्ये पेंडिंग आहे, पण ते होईल. म्हणजे अर्थात ज्या केसेसमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, त्या केसेस लवकर मार्गी लागतात अगदी बरोबर. आणि ज्या केसेसमध्ये एकमेकांविषयी जास्त दाव आहेत, त्याला लेट होतंय. त्याला लेट होणार. त्याला किती वेळ लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. ओके. आणि ह्याला एक महत्त्वाचं एक कारण असं पण आहे, की न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती पेंडन्सी आहे. हां. आज आपण प्रत्येक न्यायालयाचा बोर्ड जर बघितला, जो डेली बोर्ड असतो कोर्टाचा, तो कमीत कमी 100-150 मॅटर बोर्डावरती असतात. काही ठिकाणी 200-200 पण मॅटर असतात. तर एक जज किती मॅटर चालवणार आहे चालून? एखादी क्रॉस किंवा एखादा उलट तपास सुरू झाला, तर तो एक सेशन अख्खं त्याच्यामध्ये 2-2, 3-3 तास त्याच्यातच जातात. ओके. मग ते आपलं मॅटर रीच पण होणं गरजेचं असतं प्रत्येक वेळेस. त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, की तुम्हाला वेळ कुणीही कधीच सांगू शकत नाही किती वेळ लागेल. पण मग आता एक शेवटचा प्रश्न. आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये अडकायचं नाहीये. जे अडकले ते नक्कीच ह्यातून कसं बाहेर पडायचं हे तुमच्या मार्गदर्शनाखाली होईलच. हं. पण जे नॉर्मल प्रेक्षक आहेत, त्यांना ह्या गोष्टीत नाही पडायचंय, चांगला सुखी संसार करायचा आहे. तर त्यासाठी काय मूलमंत्र द्याल? तुम्हाला जर लग्न करायचं असेल आणि तुम्हाला जर सुखी संसार करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांची माहिती घ्या. हं. लग्नाआधी ते कुठं होते, काय करत होते, या सर्व गोष्टीची माहिती आहे. त्यात जर क्लिअर असेल तरच पुढे चला. आणि त्यानंतर लग्नानंतर जेव्हा तुम्ही घरामध्ये एकत्र राहिला असाल, अपेक्षा ज्या पूर्ण करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला अपेक्षा पूर्ण करता येत नसतील, तर ते देखील स्पष्टपणे सांगा, की बाबा मला नाही होते ह्या गोष्टी. आमच्याकडे एक केस आहे आता. अपेक्षा म्हणजे काय, की नवऱ्याची अपेक्षा होती, की बायकोने ओरल सेक्स करावं. तिला ते करायचं नव्हतं. दोघांनी बसून ठरवलं, की जर हे होणार नसेल, तर आपण घटस्फोट घेऊया. त्यांनी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज केला. घटस्फोट घेतला आणि दोघं वेगळे राहतात ते आता. आणि सर्वात महत्त्व म्हणजे तुमच्या पती-पत्नीच्या नात्यामध्ये, तुमच्या पूर्वी आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात, त्या जरी तुमचे काही पूर्वीचे अफेअर्स असतील किंवा काय असेल, तुम्ही कुठे गेला असाल फिरायला कोणासोबत, पण त्या सर्व गोष्टी नवऱ्याला किंवा बायकोला सांगणं गरजेच्या आहेत का? हे विचार करा. जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच गोष्टी सांगा. कारण ह्या सर्व गोष्टींवरती तुम्हाला जज केलं जातं. त्या नात्यामध्ये तुमची व्हॅल्यू कमी होऊ शकते. सांगा, पण त्या कुठली गोष्ट सांगावी, कुठली नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. सर्वच गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर तुम्हाला अडचण होईल. त्यामुळे तुम्ही तसं करू नका. त्यामुळे एक वकील म्हणून जर मी सांगायला गेलो, तर संसार करणं सोपं आहे, पण घटस्फोट घेणं अवघड आहे. त्यामुळे कोर्टाची पायरी लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके.
सो मला वाटतं, की आज प्रेक्षकांना हे क्लिअर कळालंय, की घटस्फोट घेणं खरंच अवघड आहे. कारण की एक सुंदर नातं फुलवणं सोपं आहे, ते जपणं सोपं आहे, पण घटस्फोट घेणं अवघड आहे. हे तुम्हाला कळालंय. सो तुमचंही आयुष्य असंच फुलवत ठेवा. घटस्फोटापर्यंत जाऊ नका, कोर्टाची पायरी चढू नका. तो सरांचा हा मूल मंत्र आहे. सो मला वाटतं तुम्ही हा नक्की घ्याल आणि तुमचा संसार सुखी कराल. सर खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलंय. आपण पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर भेटूयात. आत्ता तुर्तास रजा घेऊयात. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.